नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरं तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज हा भाग्याचा दिवस उजळला की त्या निमित्तानं एक महिलेला या जयंतीने एक बळ येतं, एक विचार येतो, एक स्वच्छपणाची भावना येते आणि काम करण्याला बळ मिळतं. हा सगळा विचार ठेवून आज मी हा दिवस निवडला पदग्रहण सोहळ्यासाठी आणि खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद. ताई, या निवडणुकीमध्ये फक्त पाणीपुरवठा योजनेबाबत विरोधकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की आपल्या पात्र शहराला पाणीपुरवठा मिळत नाही आणि आज आमदारांनी स्वतः सांगितलं की आपण येत्या 5 वर्षांमध्ये आता नगराध्यक्षांना पाणीवाली बाई म्हणून ओळखाल, तर तुम्ही 1 दिवसाआड पाणी द्यायचं आश्वासन पूर्ण करणार. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून हाच मुद्दा घेऊन प्रचारात उतरली होती की माझ्या या शहराला आमदार साहेबांनी पूर्ण विकासमय केलेला आहे आणि अगदीच छोटेसे काम शिल्लक राहिलेले आहेत, पण महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा होता आणि मी हे पदग्रहण केलेलं आहे. याला न्याय देण्याचं काम आणि एक नवीन ओळख म्हणून मी या शहराला 1 दिवसाआड नव्हे तर रोज सुद्धा पाणी देण्याचाच माझा मानस असेल आणि या खुर्चीला या पदाला न्याय मी पाण्यासाठीच देणार. तर आता ताई, तुम्ही या खुर्चीपर्यंत पोहोचलात, लोकनियुक्त नगराध्यक्ष झाला, तर तुमच्या मतदार लोकांना काय संदेश देणार? मतदार लोकांचे मनापासून आभार, धन्यवाद. या जनतेच्या आशीर्वादाने, त्यांनी दिलेल्या साथमुळे आमच्या पाठीवर त्यांची थाप होती, म्हणून आम्ही हा विजय आजचा घेऊ शकलो, आज ह्या विजयापर्यंत पोहोचू शकलो. त्याच्यामुळे या मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानेल, धन्यवाद देईल.